झोपडीत पाणी लागेल. किराणा आणायला जायचंय गाडीवर. अहो ताई, काय करणार ते किराण्यामध्ये यादीमध्ये ना ते साखर आणि ते लिहायची होती. लिहिली का तुम्ही? नाही ना, लिहायची राहिलेली आहे. मग तुमच्या लक्षात राहील का आणायचं? हो राहील ना लक्षात. साखर आणा 2 किलो हा. आणि शेंगदाणे पण आणा. बरं बेसन पीठ आहे का? बेसन पिठा आणा अर्धा 1 किलो. बरं चालेल. हा घेऊन या तेवढं मग हो सगळं. चालेल. पण दादा कुठे गेलाय? ते गावात गेलेले इथं. हो का? हा. बरं चालेल मग. पण तुम्ही ते आठवणीने घेऊन या, यादीत लिहिलेलं नाहीये. हा हा चालेल. बाबासाहेब काय करता घरी आहे का? हा हेच घर आहे. किधर गए हो? ते नाहीये तिथं. किधर गए किधर है उसका? ये है समन्स आया कोर्ट का. ते रानात गेलेत. राणा तो उनको बोलो के लाओ जल्दी, पुलिस स्टेशन लेके जाने का इनको. हो का? हाँ काय केलं त्यांनी असं? वो बांध का केस है तुम्हारे सामने वाले ना शेजारी, हा उसने कोर्ट में केस किया है. बरं ते जाते आणते त्यांना. हो जल्दी लेके हो आओ. चाल. किधर गए हो? खेत में गए का? हा शेतातच गेलेले इथं. बर आले आंब्याच्या फाट्या पडल्या इकडे याला म्हणलं होतं या नाळ्याचं एक ठेगण कर म्हणून. ते बी आहे ना अजिबात ऐकत नाही. धावल्यात पडल्या आंब्याच्या आबा? फाट्या पडल्या. काय करता तुम्ही इथं? काय करता तुम्ही इथं? अरे ह्या धावल्यात पडल्या आणि आंब्याच्या फाट्या पडल्या त्यांना म्हणलं एक ठेगण टाका म्हणलं होतो. हा मी ते किराणा आणायला चालले होते गावात तर हा. ते हवालदार आले वाटतं. सय्यद हवालदार काय केलंय? सही धावला हा आपल्या? घरी आलेत आपल्या. काय काय माहित काय केलंय तुम्ही असं? मी काय केलं मला काय माहिती काय केलंय? ते घरी येऊन थांबलेत. मी तुम्हाला बोलवायला आले मी. असं आहे का? हा चाल बरं त्याला काय मारलं कुठं काढा होती नी काय माहित काय केलंय. आयचं सीन सगळं काही काम धावायचं काही आलं करून. चाल बरं बाई चला. चल आयला काय लफडा लांबवलाय कोणाला काय झालं काय नाही. शेजाऱ्या पाहिलं काय खूप देखील काय नू लोकांना देऊ खत नाही काही कामा धामाचं. येऊन बोलू राहिलेत किती वेळचे ते. येतील ते आता. किती वेळ झाला आता? मला पण दुसरं काम आहे ना. थोडं शेत लांब आहे ना मग ठीक आहे, बोलून ठीक आहे. आणायला हा. त्याच्यामुळे वेळ लागल. असं ना? हा. काय माहित काय केलंय तुम्ही आता. हा ना ते शाळेला काय लफडे काम आहे का? ये क्या? राम राम दादा. हाँ ठीक है. कितना देर से किधर गए थे? राम कर दादा वो कोर्ट का समझ लेके आए मैं. काय ते? वो खेती क्या लफड़ा किया ना कुछ? आम्ही काय नाही लफडे गेलो. हाँ बांध का झगड़ा है ना. आता बांधता झगडा आता आम्हाला नाही सांगताय दादा काही. चलो पुलिस स्टेशन बोला है तुमको. आपण नेमकं काय बोलते काय काय वो काय तुम्हारा बाजू वाला है ना, हा उसने तुम्हारे ऊपर केस किया है, उसका समझ लेके आया मैं. काय बाजूला नाव काय ते? बाजूला नाव कुठे पाहू काय आणलं ते? ये क्या इधर नाम लिखा है ना, पढ़ो ना तुम मराठी में है वो. हा. काय नाव आहे? माझा चष्मा घ्यायला राहिलाय नेमकं. तुम्ही वाचून दाखवा मला माझा चष्मा घ्यायला राहिलाय. वो तुम्हारा नाम है इधर बाबा साहब गायकवाड़. हा तुमको बुलाया चलो. हा और वो दूसरा राव साहब गायकवाड़ कौन है? ओ भाऊसाहेब. हाँ भाऊ साहब. हा ओ मा पोरगा आहे ते. हाँ उसका भी है. उसका आहे का? हाँ उसका भी पैसे का लफड़ा है. त्याचा पैसा लपलाय का? हाँ अरे काय आमच्या मला आली काही कामा चलो जल्दी धामाची. थाने में चलो. आज जाऊन थोडं थांबा दादा. नहीं नहीं काही चहा पाणी गोबी काही घ्या ना. चाय भी अभी कुछ नहीं पीता मैं. चलो. नाही नहीं नहीं गडबडीचे धावला तुम्ही आहे ना. मग सैयद हवलदार बोलता है मेरे को. सय्यद का? हाँ हा बरं झालं. जल्दी जल्दी चलो. हाँ, टाइम नहीं मेरे पास. अहो थांबा दादाची मला पूछ सगळं बोल. 1 घंटे से इधर रुका है मैं. अहो दादा पण चिल्ला तर का म्हणून तुम्ही काही कामा धामाचे. मेरे को काम नहीं किया कुछ. अहो हाई काम पण आता चलो जल्दी निकलो. अहो जात पुरी हो मी येतो. चलो. तो दादा यायचा राहिलाय ना अजून. हा ते दादा दादा किधर है? दादा को बुलाओ. हा त्याला म्हणा भाऊ सवाल म्हणा तू पोलीस स्टेशन जाय म्हणा. ये, ये दोनों को साथ लेके जाएंगे मैं. अरे दोन लोक सात पण येऊ द्या थांबा ना मग जरशी. बुलाओ ना तुम जल्दी. आता बोलाव काय तो काय तर जवळ आहे का इथे तो राऊंड गेलाय तो आबा सांगितलं. काय झालं? तो आलाय. हा, यार काय झालं रे? तू भाऊ साहब है क्या? पोलीस वाले कसं काय आपल्या घरी? तू भाऊ साहब है क्या? हा सीधा खड़ा रहे. ये तेरे को वारंट निकाला है. बरं काय वाट पाय भाऊ तू. काय किसके ते तरफ से पैसा लिया था? पैसे नाही घेतले आम्ही कोण ब्याज का पैसा लिया था ना. पैसे दिले पण याज देतो आपण त्यांना. मग ते याज आहे तसंच आहे याचं म्हणजे आपलं मुद्दल. तो वजन पैसे घेतो कोण कोण हा कोण कोण ते बाबा कोण घेतले होते हा
ते आपले शेजारचे वो नाही का? बोला मेरे को ब्याज भी नहीं पैसा भी नहीं हा. नाही नाही उसने या- केस किया है। साहेब याच दिले आम्ही फक्त आहे ना मुद्दल राहिले त्यांची अरे पण थांबव आता मला सांगायचं ना तो मला म्हणायचं ना. अहो, पण मग आता तिथे पेरणीसाठी मग पैसे घ्यायचे होते पैसे घेतले त्यांच्याकडून. अरे उलटे सुलटे कुठे तुला 17 सांगितलं उलटे सुलटे कुठे करता नको म्हणून. हा आता आले पोलीस चलो माहिती तुम्हारा झगड़ा बाद में करो, चलो थाने में चलो। हा झगडा नाही पण मला त्याला सांगितलं नाही यार मला सरपट्ट्यावर काय वो सारा. तुम्हारा मामला है, तुम देखो। हा मग आमचा मामला आहे पुढे आम्ही येतो पोलीस मधून. लवकर या. हा तुम्ही गडबड नका काय अडचण नाही. अंदर करना पड़ेगा तुमको। याला है ना, अंदर- ज्यादा बात करो तुमको दोनों को अंदर डालता है ब्याज। काय म्हणतो केस कोणा टाकली आपल्यावर तेच कळत नाही. ये तुम्हारे ऊपर ब्याज वाले का है और इनके ऊपर है ना तुम्हारा वो बांध का झगड़ा होता ना, बाजू वाला तुम्हारा सामने वाला हाँ। उसका झगड़ा है। बापावर पोरावर टाकली काय त्याही ना. हाँ। सगळं खडे नाही का हा आणि त्याने आपल्याला काही कामं दाखवत आपण संगोड करत राहिले ना आपल्याला दिली खेळतो पाहिजे का. मग तुम्ही काय ते बांध तिकडे बांधाकडे गेलते. अहो मी गेलोच नाही बांधाकडे. ओ तुम्हारा कुछ भी बोलो, चलो चलो पहले उधर बोलो, अवतार बड़े साहब के पास बात करो। अवतार तुम थांबा मेरे आमचा- को ऊपर से ऑर्डर आया, दोनों को लेके आओ। अरे हा पण मग येतो ना आम्ही नाही म्हणलोच नाही चलो ना. जल्दी चलो, टाइम नहीं मेरे पास, चलो। अहो हे साहेब लोकांनी तर चालू मारू नका आता चला ये. चला आपण घरी घरात. समजा फ्रीज कामं झाले काही कामं नावाची. काय बाबा आता ते घेऊ त्या माणसानं बी केस कशी काय टाकली हो, आपण त्याची आजचा पैसा दिला अरे नाही. तुम्हाला सांगायचं ना भाऊ मी पैसे घेतले काही ते कुठं नाही केले असते या दबायचे पैशाला नाही चालत भाऊ हे. जाऊ द्या भाऊ ते काही कवत नाही तुम्ही पैसे देऊन थोडे आपल्याला घरी आलो आपण. अरे भाऊ पण मला काय म्हणत तुला हे कुठे काही गरजच नव्हती तुला आता पैसे घेतले मला सांगायचं ना आबा मी आमचे पैसे घेतले भाऊ आबा. काहीतरी कुठे केले असते मी काही उडीले नाही मी आहे ना वावरासाठीच लावले म्हणून घेतले होते. अरे पण तुला बाप जीत येतोय मला बापाला तो सांगायचं म्हणायचं ना बापाला तो सदत उलटे कुठे नको तू सदत उलटे कुठे नको म्हणलं जाऊ द्या म्हणलं आम्हाला कुठं डोक्याला ताण द्या ते आपणच पहा म्हणलं. आता आता हा चांगला चालू झाला की त्याला काही जिंदगीत आपण पोलीस स्टेशनला गेलो नाही आणि त्यांनी त्याला काही कामं नव्हतं आता काय करायचं त्याला. ते बी आहे भाऊ आता आता दिले त्यांना पैसे थोडे पैसे दिले आणि सुटून आलो अहो आता. तर ते आलोय आता आपण दिल्या त्यांना ते लिहून दिल्या 4 वेळी हा. आता त्यांनी परत उद्या 2 दिवसांना उद्या काही 10-5 रुपयासाठी परत दूध घेतात ते आपल्या दारामध्ये. हो ना आणि ती बांधावरली टाकली. अरे बांधवली काही कामं ना तुम्ही मला तुम्ही सांग आपलं त्या घटनेचं किती प्रेम आहे किती हो ना. चांगलं साऱ्या काही गोष्टी आणि मला काही त्या संस्थेची चर्चा करावं लागेल याला काहीतरी बिंगुली काहीतरी. मग तुम्ही असं करा ना हा. मी जात त्यांच्याकडे विचारायला. तू नको जाऊ, तो आता जाऊन भारतातला प्ले केलेत तो मागे नाही का वावरात केलं ते बांधावरून झालं त्यात आम्हाला खोऱ्याना मारीनं आमच्या घरी त्यात आम्हाला गुतलो होतो मी त्याच्या अहो, मग आता प्रेमानं बोलन त्यांना. काही प्रेमान नको तो प्रेमान सारे माझा प्रेमाला घरी घातले तो मायवाला मी जातो मी 2 शब्द बोलून घेतो त्या काय ते तर तो तुम्हाला पाट्या बॉल घालतो तुम्ही जाते का मग आम्ही जातो त्या संग बोलून पण ज्यादा काही बोल नका नाही तर वाढ उद्योग करशाल तिथं बी जाऊन अरे बरं का. मी काय आता वाढ उद्योग केलतोच वाढ उद्योग केला आता बरं हवा मागे एक तर सुई काय? माय वाढ्याला दोघांच्या बी केस पडली म्हणत मी मी तर. आता एक कोणतरी ते मिटून घ्यावं लागेल चला मग दोघं आपले नको काही आतमध्ये काही कामं नामाची घरी चला मग काही जेवण बिवण करा आणि मग जा तिकडे. काय भाकर गोड लागते खाल्ल्या तर केला तर खेळतो हा. कोणाचे पैसे घेतली आता ना होत राहता आबा आता काय करणार त्याला. अरे काय तुला तर लय वेळ झाला होत राहतं सगळं होत राहतं माझ्या मंडळीचा खेळ केला तर होत राहतं काय सांगत म्हणजे होत राहतं. जांभूळ तोडू नका माझ्या झाडावरती चढू नका झाड फळांच्या बहरानं वाकलं डाव्या बाजूला जरास झुकलं झुकल्या फांदीला कोणी ओढलं काय झुकल्या फांदीला उडू नका माझ्या झाडावरती चढू नका पिकलं जांभूळ तुडू नका माझ्या झाडावरती चढू नका. अरे काय चालू आहे लयच गाणी म्हणून राहिले लय आनंद आहे. अरे मग मी आनंदातच असतो कधी हा. मी काय दुःखी नसतो कधी. नाही ना हा हा, आमचं आपलं मन चांगलं आहे हा. बरं का त्याच्यामुळे मी कायम आनंदात राहतो समाधानी राहतो. तो आनंद मला माहितीये हा लोक किशी ठोकून आनंद चालू आहे मला हा माझ्यावर केस ठोकले होय रे म्हणजे तुला आज दिसलं कधी हा अरे माझ्याकडे पोलीस बाई घरी आले माझ्यावर समज पाठवले आणि माझ्यावर केस ठोकले का तू बांधावरून अरे मोठा झाटा आहे तू हा, मग? लहान भाव संघ असं वागतो का काय झालं? का वाट्याला म्हाताऱ्यानं 1.5 एकर जमीन दिली हा, हा हा. आणि त्या 1.5 एकर जमिनीची तुझी 2 एकर जमीन झाली कशी अरे 1.5 एकर अजून एका टेप लावून पाहिजे ना हे दिसला तुला इथं याच्यावर काय केलं तू हा अरे हे तुला समजा ना का काय दंडमा वावरात पाडा हा. आणि कपाशी इकडून लावली हा. तो तिकडून कपाशी लावायची तर इकडून लावली बरं हा? आता तिकडे बाजू लावलं ह्या बाजून लावू का त्या बाजून लावू मग कपाशी हा?
मग शेतकरी कोण आहे तू म्हणजे मा वावरात लावतो का मग काय वाढ कर अरे मी काय म्हणतो काय मग काय हा दंड कोणी पाळला? अरे यानं केलं बाय तुला मी सांगतोय का? सोडा तुला पुढे सांगू तुम्ही तुला वाटलं नको देवा हा. तुझ्या आईचा भामटा पोरं बोलतो काय हा? काय आलं काय आलं तात्या त्यानं दंड आपल्या वावरात पाडाय कपाशी आपल्या बाजून लावली हा? आबा तुम्ही कपाशी काय इकडून लावली आमच्या वावरातून कोणी मी लावली की कपाशी ये कपाशीचे झाड ये तो दंड कोणाच्या वावरातून पाडायचा? अरे हा बांधे अरे हा बांधे अरे बांध आहे अरे हा बांधे आड उतर उतरलेली बांधाळ्या धावण्या हा बांध आहे हा बांध तुला मी गोडी सांगतो हा बांधे नाही हा इथं बांधे आणि तू 3-3 महिना मानतो धावतो नको तू. मानतो धावतो नको तू मानतो धावतो काय सरका तू? इकडं हा अरे तुला मी चांगलं समजवतो तू पोरं बोलून घेतो का मला पोर काय मी पोरं बोलून घेतो ना बरं फाव भाऊ लयच गाणी म्हणून राहिले लय आनंद ते अरे मग मी आनंदातच असतो कधी हा. मी काय दुःखी नसतो कधी नाही ना हा हा आमचं आपलं मन चांगलं आहे हा. बरं का त्याच्यामुळे मी कायम आनंदात राहतो समाधानी राहतो तो आनंद मला माहितीये हा लोक किशी ठोकून आनंद चालू आहे मला हा माझ्यावर केस ठोकले रे म्हणजे तुला आज दिसलं कधी हा अरे माझ्याकडे पोलीस बाय घरी आले माझ्यावर समाज पाठवले आणि माझ्यावर केस ठोकले का तू बांधावरून अरे मोठा दाटा आहे तू हा, मग? लहान भाव संघ असं वागतो का काय झालं? तुझ्या वाट्याला म्हाताऱ्यानं 1.5 एकर जमीन दिली हा, हा. आणि त्या 1.5 एकर जमिनीची तुझी 2 एकर जमीन झाली कशी अरे 1.5 एकर आहे, अजून एका टेप लावून पाय ना हे दिसला तुला इथं याच्यावर काय केलं तू हा अरे हे तुला समजा ना का काय दंड मा वावरात पाडा हा. आणि कपाशी इकडून लावली हा. तो तिकडून कपाशी लावायची तर इकडून लावली बरं हा? आता तिकडे बाजूला लावलो ह्या बाजूला लावू का त्या बाजूला लावू मग कपाशी हा? मग शेतकरी कोण आहे तू म्हणजे मा वावरात लावतो का मग काय वाढ कर ना अरे मी काय म्हणतो काय मग हा दंड कोणी पाळला? नाही, नाही. अरे यानं केलं बाय तुला मी सांगतोय का? सोडा तुला पुढे सांगू तुम्ही तुला वाटलं नको देवा हा. तुझ्या आईचा भामटा पोरं बोलतो काय हा? काय आलं काय आलं तात्या त्यानं दंड आपल्या वावरात पाडाय कपाशी आपल्या बाजून लावली हा? आबा तुम्ही कपाशी काय इकडून लावली आमच्या वावरातून कोणी मी लावली की कपाशी ये कपाशीचे झाड ये तो दंड कोणाच्या वावरातून पाडायचा? अरे हा बांधे अरे हा बांधे अरे बांध आहे अरे हा बांधे आड उतरलेली बांधाळ्या धावण्या हा बांध आहे हा बांध तुला मी गोडी सांगतो हा बांधे नाही हा इथं बांधे आणि तू 3-3 महिना मानतो धावतो नको तू. मानतो धावतो नको तू सरका. मानतो धावतो काय सरका तू? इकडं हा अरे तुला मी चांगलं समजवतो तू पोरं बोलून घेतो का मला पोर काय मी पोरं बोलून घेतो ना बरं फाव भाऊ खरे डांगऱ्या माझ्या बाबाला कसं हात या बाया, तू लावतो? अंगात लुचू नको तू माझ्या तू. बाबाला कसं हात ए, लावतो? अरे जाऊ दे नको. चुलताय तो जाऊ दे त्याच्यानं का अंगाला हात लावतो? अरे तुला अरे आम्ही भाऊ पाहून घेऊ अरे तुला पोरग आहे मला पोरग नाही का अरे एका मिनिटात पोरला फोन करून बोलून घेतो आधी तू. बोलून. हा, फोन तुम्ही नाही काय केला. करतो बघू आपल्या विचार करता काय तुम्ही म्हणे विचार करता एक तर कपाशी माझ्या वावरात लावली आणि मला शिकू राहिला शायनिंग अण्णा का तू हॅलो भाऊसाहेब कुठे रे खाली बांधलाय का वर इकडे वरी हे 2 लय मारले ते लय इथं माणसं कचाडे बिचाडे झाले इथे हा राजाचा बाप ताते ही कपाशी हे आपल्याच बाळा वावरात एवढे- आपल्या वावरात दंड पाडा त्यानं आपल्या वावरात दंड पाडून इकडून कपाशी लावली त्यानं एवढी सुद्धा आठ काटात करू जे होईन ते होईन काही होऊ त्याच्यावर त्याला द्यायचं नाही काही कामं नामाचं आणि आता केस दिली म्हणून त्याला कसं वाटलं पाहिजे ना त्यांचे हा? परत केस द्या यांची नावाची तुम्ही आता औरंगाबादला देतो अरे तो नाशिकला दे उत्तर येतंय कोण तू अरे मला? तुला समजन अरे मला काय समजत हा. काय झालं आबा काय झालं याला माणसाला पाहून तू झोपडीत पाणी लागेल तुला असं वाटत का काय तू मोठा आहे म्हणून सोडा नाही तर तुला आहे ना तू इकडे बोल आमच्याकडे बोल आता चाल तुम्ही श्रीरामपूरला याच्यावर अशी केस करतो भाड्यावर आता याला दोघाय बापल्या जेलमध्ये घाली तो तुम्हाला म्हणत आज होतो पोलिसच बोली तो
गाडी बोलली तो यांना दोघाला बी जेलमध्ये घाली तू त्यांना जाऊ दे यारवाड्याला, नाही यारवाड्याला याला एकाला ये सापूरला नाही एकाला यारवाड्याला दोघाला संगत हा एका ठिकाणी नाही राहायचं. हे पहा आपल्या वावरात कापाशी लावली, आपल्या वावरात बांध पाडा आणि इकडून कापाशी लावली आपल्याला बांधून राहिले. भामटाचे ते पहिले पासून हा भामटाचे ते मॅस झालतो टांगा मोजया हा. आणि आपलं वावर आहे ना 12 टांगा कमी बसत. ही तूर कुठं होती, तो बांध हा. कुठं आहे, ही कपाशी कुठं लावली, दंड कुठं आहे, हा. आणि हा बांधे का? भामट आहे रे भामट पाहतो त्याच्यावर केसच करतो आता. चला बरं आबा. त्याला काय वाटतं अहो ते काय करीत नाही आबा ते. काही नाही तुला मी सांगतो हा. भावश्या दुनिया जायचा आणि 1 एकरवर फुकून टाकायचं पण त्याचा आहे ना त्याचा काटाच करायचा. नाही, मग आता तुम्ही असले आम्हाला काय पाहिजे आबा? त्याला काय वाटतं असं तसं त्याचं ते पोरग आणि आलं तर आपलं शायनिंग काय नाही करीत ते, उगाच आपण म्हणतो नको बा जाऊ द्या चुलते आपले माहिती नाही तर त्यांना जागेवर तिथं झाडला असता अरे आपलं. 2-3 बाया मी त्याला फालता बाळला होता रे तो गोटा टाकायचा डोक्यात टाकायला भाऊ जाऊ जेल भोगला असतं त्याला काय भेटतो उचलला होता तो गोटा अरे डोक्यात टाका माझ्या डोक्याला खाटका होता नको म्हणलं त्याच्या बाई 1 कर जाऊ दे पण सरत नाही मग माग भेटतो काय तू त्याला घालू काय घालू त्यांना सोडायचं नाही त्यांना रे आली परत त्याला काय कुठं गेला काय झाला काय कुठं आहे त्याला काय आता खाऊ दादा भांडणाची तक्रार आली होती मला साहेबांनी पाठवलं तुम्हाला दोघांना अर्जंट पोलीस स्टेशन यावं लागेल. नाही हो दादा कुठं भांडण्याचं काय अरे ऐसे चलता है क्या? अहो नाही तो धावणार आमच्यावर हे मालूम नाही ऑफिसला चला पहिले. अरे हा आपल्याला जाऊ पण विनाकारण तुम्ही ऑफिसला कोणती हिसाबाने नेऊ राहिले तुमच्या आम्हाला? नावाची तक्रार आलेली तिथे. तक्रार आली हा अहो उठला सुटला तक्रार देतो काही कामाला ते काय ते काय असेल ते ऑफिस मध्ये सांगायचं बस. काल आमच्या आम्हाला मारलं ते ना दोघं बाप कपडे फाटले हे बाबा रे इथं. ऐका तिथे सांगा साहेबाला मला सांगून काय उपयोग? या गुढी दांडा आणला इथे दांडा हे बाबा, आणला सुजली पहा. काय पोटली सुजली इथे दांडा आणला जाणं माहिती का तुमच्यावर डबल केस झालेली माहिती ना हा तुम्हाला टायर मध्ये जाणून मारावं लागून चांगलं. अहो आमचा काही संबंधच नाही ना पण तक्रार आली तिथे अहो तक्रार बरं काही तक्रार केली आमच्यावर तुम्ही जाते देऊन साहेबाला सांगायचं हा आम्ही दिलंच होतं आता मला साहेबांनी पाठवलंय हा तुमको लेते हो जल्दी. आणि आम्ही येणार ना आम्ही त्याच्या बाई तिथं राहू मी काय चलो, मेरे साथ म्हणतो चलो. आबा, हे टायर ए, तू शांत राहीस तू नाही बडबड करतो बोलू याला नको. दाबा बरं का जरा ऐका तू याला टायर मध्ये घालावं लागेल अहो, मग. दादा माझा ऐका तुम्ही हे ना सारं शांततेत ना सारं व्यवस्थित तुम्ही चांगलं खात्री करून घ्या ते दोघं बापले घेते आणि दोघं बापले आमच्या नागा दादागिरी करतात काही काम तुम्ही तिथे येऊन सांगा ना साहेबाला. गुंडे तोडले आमच्या माहिती अरे मला सांगून काय फायदा आहे आज यांना सांगू काय फायदा नाही तुम्हाला सांगू काय फायदा नाही त्याला तिथं येतो आम्ही आता मला तिकडून साहेबांनी पाठवलं डायरेक्ट आमच्या इथं पाठवलं तुम्हाला. तुमच्या नावाची तक्रार मग कोणाच्या घरी जायचं अहो नाही आमच्या नाव तक्रार पण त्यांनी काय केलं हे नाही सांगितलं तुम्हाला तुम्ही द्या ना मग त्यांची तक्रार नाही, आता त्यांना आम्ही- घेऊन जातो ना हा, मग त्यांना घ्या ना त्यांना उचला ना सगळं तक्रार नाही त्यांच्या बाजूनं नाही ना आज आमची हे तक्रार घ्या लिहून लगेच त्याला ऑफिसला झाला पहिलं लगेच इथं लिहून घ्या ए, तक्रार लगेच नाही जायचं ऑफिसला. अरेंजमेंट करून घ्या काय लाल दाढी करत्या. तसं आहे का मग पाय चुरून मग होतात तर पाय पाय चाल साहेब बोला मी काय म्हणतो हा, लाज येतो का मला घेऊन थोडं मग मिटून टाका असं चालू होतं आमचं. 5,000 लागतील किती एवढे नाही हो साहेब. 5,000 लागतील 5. साहेब एवढे नाही हो गरीब चला ऑफिसला जायचं लगेच. अहो गरीब माणसं आहे. आबा हा काय 5,000 लागन म्हणते. किती 5,000 इकडे हा ना म्हणा 2,000 घ्या आणि 2,000 मिटून टाका काय असेल ते. हो साहेब हा लय गरीब माणसं आहे हो आम्ही. भांडण करायला सुचत का चांगलं अहो भांडणं आम्ही चाल केलं तिकडे नाही. तुला जेलमध्ये टाकतो मग चल. मी काय म्हणतो हा 2,000 रुपयात करा ना मॅरेजमेंट. 3,000 3,000 अडीच होतं आबा, ना. जाऊ द्या, द्या सोडून 3,000 रुपये देऊन टाका भाऊ हे शीन चाललं जाईल. काय हे? 3,000 म्हणून राहिले ते. आता आहे का हा हा ये इकडे अरे इकडे त्याच्याकडे द्या. म्हणलं तर ते आणखी पोलीस वाले म्हणशील म्हातारा लय पैशावाला दिसत. माझा मत होता रे यांना आहे ना जाऊ दे यांना पाहिजे मिटून नाही घ्यायची यांना आहे ना यांना जेलमध्ये हजर खाटका होता बरोबर आहे. हे झालं झालं तरी पण आहे ना तिथे येऊन जावं लागेल जमीन मिटवायचं करतो आता साहेब तुम्हाला पैसे देऊ राहिलो आम्ही. साहेबाला भेटावं लागेल असं आहे का याच्यातले निमित्त साहेबाला जाते मग तुम्ही घ्या ना मॅरेजमेंट करून साहेबाला मग मी तिथं. करतो मी सांगतो पण तिथं साहेबाला भेटायला यावंच लागेल. दादा हा. तुमचं मी सांगतो आता हे तुमचं मॅनेजमेंट साहेबाला आम्हाला भेटायच्या पेक्षा आहे ना एक काम करा तरी साहेबाला 2,000 देऊन टाका आणखी आणि हे 1 2 हे 3 तुमचे 4 तुम्हाला राहू द्या. 5 6 7 8 हा ये 5,000 आणि आता आहे ना बाकी ते लोकं बरं का? पाहतात. खिच घाल आणि बरं का दादा हा. आणि आता आहे ना उलटी केस त्यांच्या ठोका त्यांना उचलून आणा आता
हा बर बर हा आता त्यांना उचला ना आता जातो ना त्यांच्याकडे हा, आता लगेच, हा. ऑर्डर जाणतो आता त्याला ऑर्डर घेऊन येते, त्याचं पिशी काढा पिशी पिशी वॉरंट काढतो हा पिशी वाढ इथूनच पिशीत नेतो हा इथून पिशी, पिशी द्या हा, त्यांना. पण कोणाला बोलू नका हा, नाही, या आमच्या हातात एक, गावात या हातात हा. एक. चालली पिशवी. बेड्या घालूनच नेतो हा, या. येऊ का मग? हा, हा, या शंभर साहेब. टक्के या, या. या साहेब. हा, बरं ठोकला ना आता आता कशी हाणली हा आता आहे ना आता बुंगवली त्याच्यावर आता मग त्याला काय सांगितलं. वावर इकायचं नाही वावर पेक्षा 5,000 मध्ये ओके नाही नाही आणखीन 10 द्यायचं बापले हे का त्याला दीड पाय ते का सगळं राहणार खरंच खटकाय तो चला मग आता हा चल येऊ जेव चल घेऊ मिठून राम राम तात्या. राम 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 या बस बस काय चाललंय? काय नाही कसं यानं केलं चाललो तुमच्या घरा शेजारून. हा मला चला तात्याच काय चाललंय, तब्येत पाणी विचारून पावा. हा तब्येत काय आता या दिवसा मला नाशिची हा ना, तुमचं प्रकरण जरा कानावर आलं होतं माझ्या. ते कसलं ते आमच्या इथं भाव भांडण का हा 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 अहो काय झालं हा तो आहे ना पहिल्यापासून खुरफट काढायची हा ऐका त्याच्या वाट्याला 1.5 एकर जमीन आहे. हा हा आता गेल्या वर्षी त्यानं तूर केली होती हा हा आणि आता ह्या वर्षी कपाशी लावली हा हा पण आता कपाशी लावली का आता सगळ्याच पेरणीची त्याची कामं चालू आहे हा. लावली त्यानं मग मला काय म्हणायचं त्यानं दंड त्याच्या बांधाच्या पलीकडून पाडायचा ना हा हा पाण्याचं. त्यानं हा पाण्याचा दंड हा तो दंड आहे ना हा माझ्या वावरात पाडला बांधाच्या अलीकडून पाडला अरे आणि त्यालाही कपाशी लावली तिकडून पण. हा बरोबर दंड पाडायचा ना मग दंड पाडायचा ना पाणी चढत नसेल तर दंड पाडा असं तर काही नाही पण मग त्यानं कपाशी लावली म्हणजे त्याचं वावर तिथपर्यंत आलं का नाही नाही असं कसं काय? हा मग आता तुम्ही सांगा त्याचं 1.5 एकर वावर आणि मी सहज थांब बघ चुळीत चाललो होतो हा, हा. टांगा टाकल्या त्याचं वावर बसत जवळजवळ 46 टांगा हा हा आणि माझं बसत 39 तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला 1.5 एकर झालं होतं का? नाही हा मला हलका असल्यामुळे मला 2 एकर हा हा आणि त्याचं भारी जमीन आहे ना हा. त्याला 1.5 एकर दिली होती आमच्या म्हाताऱ्यांनाच दिलं होतं हा 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 बरं मग त्याचं आज भारत 2 एकर आणि माझं भारत 1.25 एकर मग आता तुम्ही विचार करा एवढी कुठं जमीन कोरणं असतं का हा असा एवढा तुरीत उठला पाहतो का बर त्याचं पोरग आहे ना हा. ते पोरग बी उडण टपूची त्यानं पोराला बोलवलं मला घासणलं अहो ते नाही ना तो म्हणायला मोठा आहे बरं का पण मेंदूत आहे ना मेंदूत एकदम म्हणजे गुडगी व्यायची आहे त्याचा आता काय झालं? ऐकून घ्या हा त्यानं भाडव्यानं मी त्याला भाऊ भाऊ करतो आणि त्यानं मला लगेच गचणलं आणि मला खाली पाडलं माझ्या बोखंडी बसून मारलो मग आता तुम्ही सांगा आता जमीन माहीच कोरायची हा. आणि माझ्याच बोखंडी बसून मारायची हा कोणता नाही न्याय नाही झाला? चुकीचं आहे. हा? पण मला मग कसं आता केस नको देऊ तर काय करू मग मला सांगा तुमचं झालं हे झालं तुमचं केस देणं. हे आता काय झालं तुमचे हे वाद झाले एखाद्या या वादामध्ये जर एखाद्याला काही कमी जास्त झालं तर कोणाचं जाणार आहे माणूस? तुमच्या घरातलाच माणूस जाणार आहे ना. आता मग हा, ऐकून काय घ्या. चाललं आबा तात्या अरे काय नाही पकाना आणा आले हा, बोला पका ना. त्यांच्या काय नाव चाललंय? त्यांच्या नाव काय नाही, कानावर काय करी आपलं ते आबाची ते भांडणं गेली ते आहे ना भांडणं आहे ना तुमचे कानावर जरा आले. काय झालं हे काय 4 चौघामध्ये नाही का हसू होतं लोकाला या असे घरातले भांडणं नाही का चावटे रे ते. पका ना आता तुम्ही ऐका हा आता ह्यो बांधे आता मला सांगितलंय नाही, सांगितलं मला. कोणी कपाची लावीन का अहो नाही लावीत. मग हे आता हे आहे ना हे समोर समोर बसून हे व्यवहार मिटावा लागतो. या असं तुम्ही मला सांगता आणि मी त्यांना सांगता आणि ते मला सांगते ना असं नाही याचा निवडा होणार. आता त्या म्हाताऱ्याने या म्हाताऱ्याला पाड मातीत हा. लुळू घेतलं हा हा समजा हातपाय मोडला बिरडा तर किती महाग अहो, जाईल. हे झालं पण आता तुम्ही जर असे वाद करू राहिले या म्हाताऱ्या माणसाचं वय राहिलं का आता भांडणं करायचं? आता ह्या वयात यांनी भांडणं करायचे त्याच्यात तुमच्या पोराचे पण भांडणं होणार हे तुम्हाला पटत आहे का मला सांगा बरं. बरं मला काय म्हणायचं आणि दुसरे नाही ना ते तुमच्या घरातलेच माणसं तुमच्या भावकीतला माणूस येतो उद्या सुद्धा पडलं कोणाला पडायचंय? सक्का भाऊ आहे ना मग? त्याचं काय चुलत नेलत नाही सक्का भाऊ आहे. पण मग आता तुम्ही सांगा तो मोठा जरी आता मी हात जर ते टाकला आम्ही लहान आहे असेल म्हणून आमच्यावर अन्याय करते काय बरं का मी जर त्याच्यावर हात टाकला असतं तुमच्यासारखे नाव ठेवले असते मोठ्या भावाला मारलं बुवा. जाऊ दे त्यानं मारलं त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण हवा पक्का दादा तुम्ही एक काम करायचं आमचे वावर आहे ना तुम्ही मोजून सारखे बांध करून द्या बुवा. हवा तात्या मला काय म्हणायचं ह्यो असा तुम्ही मारहाण करून हा वाद मिटणार आहे का? हा आता तो उद्या आज तुम्ही त्याच्यावर पोलीस केस केली उद्या तो तुमच्यावर करीन. हा हे असे खटले जर कोर्टात गेले तिथं हे खटले जाऊन तुमचं आयुष्य संपन त्या माणसाचं आयुष्य संपन हे पोरं पण तेच करणार. हा या असे उद्योग वाढून होणार आहे का? याच्या सोक्ष मोक्ष लागणार आहे का? याचा निकाल होणार आहे का? त्याच्यापेक्षा एक सरळ सरळ करा ये ना 4 चौकात बसून आहे ना हे भांडण मिटून टाका. हवा तो काय माणूस ऐकणार नाही हा बरं का तो माणूस आहे ना एकदम आडणी हा आता मी 4 चौघात
फिरतो उठातो बसतो हा. बरं का ते कायम राहणारच राहत हा. ते कायम त्याचं बांधाला पावडं चालू राहत. हा. मग आता मला सांगा तुम्ही, आता मी त्याच्यात काय दारात जायचं नाही भाऊ. मी काय त्याच्या दारात जाऊ तेवढंच मग वावर करून मी मिटू का मला- तुमचा ह्यो प्रकरण मिटून टाकू का? हे भांडण मिटू का मी? हा मग तुमच्यासारखं कोणी जर मिठीत असेल तर काय हरकत नाही. माझं ते ऐकायला तयार आहे, माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही ते. हा. आणि तुम्ही माझ्या पुढे शब्दाच्या पुढे जाणार नाही. हा पण मला काय म्हणायचं, हवा वावर जर तुम्ही मोजून आम्हाला सारखं करून देत असेल तर मग वाद मिटायला ज्याचं काय? ज्याच्या मोजणी केल्यानंतर आहे ना, ज्याचं ज्याच्याकडे निघन त्याच्याकडे निघन ते द्यायचं काढून. तुमचं त्यांच्याकडे आलं तर ते देते, त्यांचं तुमच्याकडे आलं तर तुम्ही द्यायचं. त्यात काय एवढं? लगेच पोल बिल हा लगेच पोल बिल राहून तर त्याचं एक गाव दोन तुकडे करून टाकू. हा, काय मग विषय हे राहिला? असं जर तुम्ही करीत असाल तर मी मिटवायला तयार आहे. बरोबर चाल मग मी काय करतो, त्यांना पण बोलतो, तुम्हाला बोलतो, आपण तिथं बसू एक जणाच्या घरी आणि लगेच हे किस्सा मिटून टाकू. हे असे घरचे आहे ना, हे तुमच्यात वाद होते, लोकांना हसू होईल. तुम्ही एडवण करू नका हे असं. नाही मी तुमच्या शब्दाची पुढे बघा दादा. मी असं- जर असं व्यवस्थित जर मिटीत असेल तर मग व्यवस्थित मिटवायचं काय आहे? सगळ्या जे जगात चालू आहे तसंच मिटवणार आपण. न्याय निवाडा करायचा झाला ना असंच करावं लागेल. आपल्या 4 चौघाला बोलून घ्यावं लागेल. आपण 4 चौघ जण 4-5 10-12 म्हातारे माणसं कोणी असले त्यांच्या नाही तर आपल्या घरचे आपल्या घरच्यातच मिटून टाकू. चालेल ना. लोकाला बोलावण्यापेक्षा काय आला. चालेल तुम्ही जर मिटीत असाल ना, तुम्ही भाग येत असाल तर काय अडचण नाही. तात्या पका नाना बरोबर म्हणतात, लोकांमध्ये तमाशा होण्यापेक्षा आहे ना आपण आपलेच बसू पका नाना आपण आणि आपण आपलीच मिटून टाकू. पण मला तो लक्षात आलं का आपला भांडणाचा काही विषय आहे का? अहो भांडणाचा नाही, तुमचा घरगुती विषय आहे ना, तो मिटून टाकू आपण आणि हे लगेच किस्सा मिटून टाकू. जाऊ का मी त्यांना सांगायला हा, लगेच? चालेल येऊ का मग? हा. चल. चहा घेतला असता ना. नाही चहा आता हे तुमचं भांडण मिटलं का आपण डायरेक्ट जेवणच करू तुमच्या घरी. बरं हा. येऊ का? हा चालेल मला काय म्हणायचं, पका दादा आहे ना मोठा माणूस आहे, त्याचं ऐकतील ते त्याच्या पुढे वागते बरं का. आणि पका दादा व्यवस्थित मोजणी बिजणी करून देते आणि ते पोल बिल राहून घेऊ. नाही परत तिकीट नाही हा, जायचं, तिकीट पोल घेऊ. बिल एकदा ते सगळं फायनल करून टाकायचं. चालेल हा. बाबा हा तुमच्या ज्या हाणामाऱ्या झाल्या हा. याच्यामध्ये सभागरी यांना टोला लागला नाही तर तुम्हाला टोला लागला. काही कमी जादा झालं तर सुद्धा कोणाला पाडणार आहे? आम्हालाच पडणार आहे. आणि मग हे तर तुम्ही काढायला पाहिजे ना. हे तुमचं भांडण हे 4 चौघामध्ये काल घेऊन जातो अरे भाई तुम्ही? त्याला कळलं पण ना, त्याचं पोरग तर मारतो लाट मारतो घेऊन धावत आहे ते. अरे आबाची गच्ची झाली त्याला आल्यावर. अहो, गच्ची धरली नाही तुम्ही काहीतरी बोलले असं म्हणून झालं असं ना. यांनी ते आमच्या म्हाताऱ्याला पाळलं तेव्हा मग अहो, आज मी तेच सांगू राहिलो म्हाताऱ्याचा तुम्हाला. पाय बी मोडला तर मग काय करायचं? अरे तो मात्र माणसं धावून येत होता. तू काय सांगतो रे? ज्यादा बोलू नको हा? हा? जादा चलो हा बाई, मोठा असेल तर रेटायचा प्रयत्न करू. अरे हा ऐकून बाई. घ्या ना, मी सांगायला काय आलो तुम्ही इथं भांडणं पेटलं तुमची. हा शायनी भांडण तुला गोडी सांगू तुम्ही. अहो मी आबा काय म्हणून राहिलो, काय? हे भांडणं मिटवायला आणलं का मला पेटवायला आणलं तुम्ही? नाही मी तुला मग तो बाहेर नका बोलू राहिलाय. आबा तेच होणार आहे ना. समोर आल्यावर जाळ शेजारी जाळ आल्यावर जाळ वाटणारच आहे ना. हा? मग शायनी म्हणतो काय माणसोर? तोंडात दात ठेवायचं नाही, वाढवाय नीट राय. अरे अरे, अरे तुझा 1 पाय 1.5 पाय तुझा हाय तो पाय काढून मी जाऊ का टाकले. भाऊ? हा. ऐका, मी जाऊ का? मी जाऊ का? नाही जाऊ जाऊ का नका मी? पका ना. अरे मी आलो कायला? तुम्ही करताय का? नाही मिटून जायचं, तुम्ही तर जायचंच नाही. आता तुम्ही एकामेकावर अशी वाघवानी धावू राहिले. डायरेक्ट म्हणते दात पाडीन मी. अहो, मग तुम्ही थांबा ना, मी बोलतोय ना, मी बोल राहिलो, तुम्ही ऐकूनच घ्या ना. तुम्ही तुमच्यावर धावाधावी करू राहिले. पका ना, तुमचा ऐकत चल तुमचा ऐकत हा. हा बा, आता काय आहे, तुम्ही तुमचं वाला आता हे समोर येऊ मागचं किती झालं असं तुमचं आलं? हा तुम्ही फार मारा एकामेकाला मारू राहिले. अहो तुमचं वय आहे का हे करायचं? तुमचं वय आहे का बा हे करायचं? वय नाही रे मग मी वयचं मी समजून सांगायला गेलो त्याला मी तिथं. काय समजून सांगायला गेलं तुम्ही? आता एकमेकावर धावूच राहिले तुम्ही अहो, त्यानं दोघं. माझं तिला गच्ची धरली त्याला लाज वाटलं बाई मोठ्या भावाची गच्ची धरतो म्हणून तो. दोघांची अरे मग काय दंड काय वावरात पाडीतो का पशी लावितो का मग? मी काय म्हणतो, चुलत्यान धरलं तर काय नाही, त्यांच्या पोरानं काय धरली. अहो मी काय म्हणतो, ऐकून तर घ्यान राव तुम्ही ऐकूनच घ्यायला माझं झालं. मी जातो भाऊ इथून त्याच्या नाही, नाही. मिटून जा भाऊ आबा नाना. मग मी काय तेच सांगू राहिलो ना. 2 मिनिटात ऐकून घ्या तुम्ही. या भाऊ हे करायचं नाही, हे भांडण मिटवायचं ना तर सरळ एक काम करते याला. हा. तुम्हाला दोघाला हा पर्याय पाटला तर ठीक आहे, नाही तर मी माझं जातो निघून, तुम्ही तुमचं भांडत बसा. नाही तुम्ही सांगा ना, पर्याय काढून द्या ना हा आम्हाला. पर्याय असा आहे, हे बा मोजणी आणू, सरळ 4 टोक मोजू, ज्याच्याकडे ज्याचं वावर निघा त्याने त्याचं काढून द्यायचं. रिसर काय अडचण नाही. माझं अर्ध लावू दे माझं त्याला. मला काय घेणं नाही याच्यात. अरे एवढा दानशूर आहे का तुझं? एवढा दानशूर असता तर कोरलं गायला असतं तो. अरे बे कोरलेच नाहीये. तू काय हा, तुम्हाला सांगतो? मंजूर आहे की? हा मला मंजूर आहे. बाबा बघा भाऊ, यांचा पोरगा सकाळीच खोरा घेत आणि ते माकाच्या कोपऱ्याला जाऊन तो बांध मी खोरीत काय बसतो. म्हणतो, आता मी मिटवायला आलोय इथं, तू आणखीन पेटू राहिला का? हा हेच करायचं का? याच्यामुळे हे पोरं मी म्हणलो होतो, पोरं आणू नका, हे वाद घालते पोरं.
अहो ते पोरग तसंच आहे अहो, ते- पाणी भरायला जात आणि बांधखोरीत बसत होती अहो माझं ऐकून ह्या दोघा बापल्या एकाचा खेळच असाय तात्या माझं ऐकून घ्या मी मिटवायला आलो इथं पाहायचं घ्यायला नाही रे पाहायचं नाही आबा. त्याला, पाहायचं द्यायला तेव्हाच पाहिलं असतं आबा मी हा. सांगू काय राहिलो हा. तुमचा लगेच वर करतो आणि मुंडकं मोडीतो आणि पाय मोडीतो आणि टंगड तोडीतो नाही, पण आम्ही- यासाठी आलोय का मी इथं पका नाना आम्ही आहे ना पुढं अरे तुमच्या तू- केस- तू- तुला गप फंडलं तू काय बस छान बाई तू बघता मग ते काय म्हणतोय? आम्ही बोलतो ना तू एक शब्द बोलू नको हा बोल इथं पकडा मोठे माणसं बोलू राहिले हे पोरांचं काय तंतन बोल ना पकडा आबा आता विषय कसा आहे तुम्हाला सांगतो हा. आपण जाऊ हा. यांचं वालं काय करू माहितीये का तुमच्या दोघाची पण नाही का कोर्टामध्ये केस टाकू मोजणीची हा मोजणीचे 4 टोकं मोजून घेऊ अरे सर रिस सर काय निघन तुमच्याकडे निघन हा. तर तुम्हाला मंजूर असलं पाहिजे द्यायला तयार आहे ना आपण हा तुमचं त्याचं निघलं तर आपण देऊ ना त्याला. आपली काय अडचण नाही तुम्हाला तुमच्याकडलं निघलं तुम्ही दिलं पाहिजे आपण लगेच तुम्ही म्हणताना बघा ना लगेच त्या दिवशी पोरण त्या दिवशी लगेच राहून नाहीतर म्हणता तिकडून आणलं आणि येणे याला वाटण्या मोजणीवाल्याला पैसे दिले आणि येणे माझ्याकडे लोटलं तुम्ही म्हणता येणे मोजणीवाल्याला पैसे दिले आणि माझ्याकडे मी लोटलं काय असं म्हणतो नको. पकडा तुम्ही एक काम करा हा. दूध का दूध आणि पाणी पाणी हे मोजणीवाले ते ना 20,000 10,000 रुपये एक मोजणे मोजणी, हा. ना 20,000 तुम्ही लगेच कुठा माझे लगेच कुठा काय त्याच्या काढतो हा म्हणजे परत काय नको तुम्ही गेले आणि हे गेले आणि हे गेले काय नाही. आपले पैसे देऊन टाका पका नानाकडे हा लगेच त्याचं काय अडचण ते नाही. पहा ना पैशावाली चावलात अरे हाय बाई पैशावर जावला बरं का? पैशावर जावला आहे तू काय सांगत आहे? हो, या बरं का? बाई पैसे आबा, लावला हे काय म्हणतो आहे. काय आबा? म्हणतो अहो आमचे पैसेवाल्याचे असू देत कसे असू तुम्ही द्या ना मोजणी. अरे आमटे ना तुम्ही साव आबा ते आबा देऊ राहिले तुम्हाला द्यायची तयारी का? आम्ही देतो ना हा, दिमाग तुम्ही देऊन टाका देऊन लगेच. टाका वाल्या. हा, नाही तर तुम्ही जा आणि तिथे कोर्टात भरा पैसे देऊ हा दादा पैसा जावलाच म्हणतो आईची माईवाली तू काय सांगतो हवा त्याने किती दिले आता त्याने आपले 10,000 रुपये लागते आणि हे मोजणी माझे 10,000 घ्या त्याच्या आईची भामटी आवलं त्याची हा कोणाची नाही कळत ना सांगा बरं का तुम्ही आता ते मोजल्यावर समजा ना तुला मोजल्यावर समजा ना हा. आहेत ना बाबा, आता पका हे नाना पैसे आता. हा दोघाचे आलेले आहेत हा. 10,000 हा. हे तिथं भरू हा आणि काय असं तो फैसला तिथं करून टाकू ओके तू पकडा ना तुमच्या हिशोबाने काय असेल ते. त्याच्यावर तुम्ही एकमेका संग बोलायचं नाही एकमेकाकडे पाहायचं नाही भांडायचं पण हा, नाही तू मेला तर त्याला मोठी जायचं नाही मी काय सांगा त्याला तुम्ही हे मिटून घ्या डायरेक्ट हा, हा. काय मी होईल मिटून दिलं. एकामेकाच्या मारावर निघू नका तुम्ही एकामेकाच्या तोंडावर तोंड देऊ नका काय होईल येणे काय होईल एक घरामध्ये जर तुमच्या काही बरं वाईट झालं ना हे तुम्हालाच भोग नाही मी पाणी भरायला गेलो पका नाना माझ्याकडे लगेच हे डोळे बघ, वाचून भाऊचं मला सांगू नको ते काय झालं आणि काय नाही मला सगळं माहिती आहे. कोण कसं आहे कोण कसं वागत आहे मला सगळं माहिती आहे. मग? याच्या त्या तोंडातून मी काय आता असं ढवळं नाही झालो मला सगळं माहिती आहे गावातले कोण कुठं काय जातं सगळं माझ्या कानावर प्रकरण येते पकडा ना तुम्ही मला सांगा घरात शेजार मेलं ते तर स्वतः मी धरी का तो मामा धरी आमचं स्वतः कोण धरी कुणाचं तेच सांगू राहिलो मी मग त्याला कळलं ना का लहान टोच खाऊ नाही का तो तुमच्या घरातला मॅटर आहे हा तुमच्या घरातच मिटला पाहिजे हा. म्हणूनच पकडा मी शांत बसलेले नाही तर त्याला आहे का त्याच्या बाई 2 एकर दिलाय तर 1 एकर गेला असं चालला बरं, तुम्ही असतं. तुम्ही निघा बरं हा, घरी मी पहिले लगेच चाललोय निघा तुम्ही समोर समोर आटले ना की वाद घालता. निघा बरं तुम्ही. त्याची खोमखिळी मिठाची माझ्या डोक्याला खटका होता त्याचा जा अरे तुम्ही. जाय अरे तू काय सांगतो तू कोण कोण काय मिटावणारा जा हे बा तात्या आता हे ना त्यांना दिलं घरी काढून हा आता तुम्ही नाही का त्याच्या तोंडाला तोंड लावू नका हे मॅटर आहे ना मी कोर्टामध्ये हे नाही का तुमचं मोदीचा टाकून देतो हा. म्हणजे काय होईल ते अधिकारी लोक आले का पोल लगेच लावून घ्या म्हणजे ते तुमच्याकडे तुमचं वावर तिकडं 1 फूट निघू नाही तर 50 फूट हा, निघू तिथं सरकारी मोजणी हा, तिथं काय सरकारी करणार? मोजणीमध्ये काय त्या बा, टेप काय कोणाचा भाऊ बंदी हा टेपात ते सरळ सरळ काय होईल ते होईल हा. तुम्हाला मान्य राहिलं पाहिजे हा मग आपल्याला मान्य आहे ना हा चल मी जाऊ का मग मी पण हा मी जातो ना बरं का? तिथं. पण आता हे काळजी न करा आता लगेच भरतो ना जाऊन कसं आहे मला माझ्या पोराचं लग्न करायचंय ते त्याचं पोराचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे ते मारतोय उड्या जरा मी ना निघतो मी जातो तेवढं मार्गी लावून टाक तुमचं चालन चालन बरोबर जाऊ दे एका परीची झेंझेट जाईल हा बरं का परत ती गाणं आपल्या बांधाची आत नको आणि 3 पोल राहा बांधावर हा, ते- मधलं 1 सेंटर हा. आणि साईडनी 2 हा लावू ना तसेच हा. लावू ना, तसेच म्हणजे लावणार परत आहे. ते झेंझेटीचं हा. पाया राहिलं. आणि त्या भावच्या संग भांडण बिंड करू नको नाही नाही तो तिकडे बांधता असो का काय करू आता मोजणी होतो तो गप्प बसायचं बरोबर येऊ हा मग हा हा जाय मग आणि ते गायला पाणी दाखव बरं का बरोबर